नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आज आपण नोटरी संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आपण याच्या अगोदर काही व्हिडिओ केलेत की ज्याच्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट तुम्ही करू शकता आणि कोणतं तुम्ही नाही करायचं हे सगळं व्हिडिओमध्ये आलेलंच आहे। पण बरेचदा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याकडे येतात आणि आता आपण नवीन नोटरी म्हणून प्रॅक्टिस करत असताना आपल्याला प्रश्न पडतो की हे आपण नोटरी करायचे की नाही, आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे। परवा एका माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला होता, ती नुकतीच आता नोटरी झालेली आहे। तर तिच्याकडे एक डीड आलं होतं, ट्रस्ट डीड आलं होतं आणि तिने मला विचारलं फोन करून की ते ट्रस्ट डीड मी करू शकते का। तर खरं तर ट्रस्ट डीड माझ्याकडे पण आत्तापर्यंत आलं नव्हतं, तर मलाही जरा संभ्रमातच होते मी। त्यामुळं मी तिला सांगितलं की थोडंसं मी वाचून वगैरे किंवा विचारून वगैरे मी सांगते। मग आमचे एक सिनियर नोटरी आहेत, त्यांना मी विचारलं, अजून एक दोन मैत्रिणींना विचारलं। तर दोन प्रकारचे व्ह्यूज आले की काहींचं म्हणणं होतं की करू शकतो, काहींचं म्हणणं होतं की नाही करू शकत। पण मला एका सिनियर सरांनी सांगितलं, नोटरी आहेत की जे काही वर्षापासून माझ्या अगोदरपासून ते प्रॅक्टिस करत आहेत नोटरी म्हणून, त्यांनी सांगितलं की आपण ट्रस्ट डीड नोटरी करू शकतो आणि ते ट्रस्ट डीड नोटरी करताना सेम आपण जे एखादं डॉक्युमेंट कोणतंही करतो तसंच करायचं। प्रत्येक पानावर गोल शिक्के आणि शेवटी तिकीटं आणि हे नंबर द्यायचा, त्याला बिफोर मीचा शिक्का, गोल शिक्का, नोटेड अँड रजिस्टर्ड, आणि तिकिटांवर छोटे छोटे गोल शिक्के किंवा कॅन्सलचा शिक्का, आणि फोटो असतील तर फोटोवर शिक्के। अशा पद्धतीने ते नोटरी करायचं ट्रस्ट डीड। तर ते ट्रस्ट डीड सरांनी मला सांगितलं, ज्यांना मी विचारलं तर ते मला म्हटले की हो, ते जेव्हा ट्रस्ट डीड त्यांना पुढं करायचं असतं चॅरिटीमध्ये किंवा पुढे कुठं रजिस्टर, तर तेव्हा त्यांना हे नोटराईज ट्रस्ट डीड लागतं। त्यामुळं आपण ट्रस्ट डीड करू शकतो, ही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। त्यामुळे तुम्ही ट्रस्ट डीड करा आणि बाय।